सांगली जिल्ह्यातील खुनाचं सत्र थांबता थांबेना मिरज तालुक्यातील सोनी पाटगाव येथे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामदास पाटील वय वर्ष 32 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास सोनी पाटगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी माऊली पाटील याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माऊलीचा जागीच मृत्यू झाला. मयत ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील याच्यावर यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली. या हत्येमागे जुने वैमनस्य किंवा अन्य कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिसच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू असून मिरज ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं अज्ञात हल्लेखोरांच्या मागावर रवाना करण्यात आली. सांगली शहर, मिरज आणि जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडणाऱ्या हत्येच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाटगावातील या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हल्लेखोर कोण? हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? पूर्व वैमनस्य की आणखी काही कारण? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.